तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाची बिस्किटं किंवा नानकटाई असेही म्हणू शकतात। तर जी गव्हाच्या पिठाची जी बिस्किट बनवायची आहे तर ती अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। अगदी 4 वस्तू वापरूनच आपल्याला बनवायचं आहे। त्यासाठी इथं 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, नंतर अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आणि पाव कप बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यासाठी लागणार आहे तूप। तर तुपाचा वापर आपण अर्धा कप करणार आहोत आणि त्यासाठी मी इथं एक बाउल घेतला आहे। तर जे नानकटाईचं जे आपल्याला किंवा बिस्किटांचं जे मिश्रण तयार करायचं आहे ते करण्यापूर्वी ना इथं कढई ठेवते मी, कारण कढईत बेक करणार आहोत आपण। तर त्यासाठी कढई ठेवली, त्यात एक पातेलं ठेवलं आहे आणि ही जी डिश ठेवली ना त्यावरती आपण बिस्किट बेक करणार आहोत। तर आपलं तिकडं मिश्रण तयार होईपर्यंत इथं कढई व्यवस्थित अशी गरम होईल आणि मीडियम गॅसवर ठेवली आहे। त्यानंतर बाउलमध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आणि त्यानंतर पाव कप बेसन पीठ घेतलं आहे आणि आता हे सर्व तिन्ही एकत्र मिक्स केले ना तर व्यवस्थित असं हाताने ना पिठी साखर आणि बेसन पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ, मैदा आणि पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स होईल आणि त्यानंतर अर्धा कप इथं मी तूप घेतलं आहे। तर तूप घेतलं ना तर ते मी गरम केलेलं नाही आहे आणि जे मेजरमेंटचा जो कप असतो ना अर्धा, तर त्यानेच मी तूप काढून घेतलं आहे। तर आता आपण थोडंसं तूप यामध्ये मिक्स करून आहे ना व्यवस्थित असं हाताने त्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तर असं म्हणजे एक चमचा करता आहे ना आपल्याला पूर्ण तूप पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण पिठाला तूप चोळू ना तसं हळूहळू आपल्या हाताच्या गरमपणाने ना तूप हळूहळू असं गोळा तयार होतो। त्यानंतर मी तर सर्व तूप वापरलं आहे अर्धा कप आणि आता हे पीठ आहे ना आपण याला आहे ना 15 ते 20 मिनटं आहे ना व्यवस्थित हाताने ना असं मळून घ्यायचं, म्हणजे त्याचा आहे ना गोळा तयार व्हायला लागेल। आणि हे पीठ मिक्स करताना यात आपण बिलकुल कसलाच वापर केलेला नाही आहे। दूध म्हणा किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तर यात कसलाच आपण वापर केलेला नाही आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी आपल्या हाताच्या गरमेनेच पिठाचा असा गोळा तयार झाला आहे आणि त्यानंतर आहे ना जसे आपल्याला बिस्किट हवे आहे त्या साईजमध्ये मी इथं गोळे बनवून घेते। तर गोल किंवा चौकोनी जो शेप आपल्याला आवडत असेल त्यानुसार आपण गोळे बनवू शकतो। तर इथं मी असं चौकोनी शेप तयार करून घेते आणि त्याला जो आपला काटाचा चमचा असतो ना तर त्यावरती अशी डिझाईन करून घ्यायची आहे, म्हणजे बिस्किटं दिसताना छान दिसतात। आणि यानंतर इथं एक मी बिस्किट बनवून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं दूध घेऊन वरती लावून घेते, म्हणजे व्यवस्थित असे बेक होतील। तर अगदी थोडंसं दूध वरती लावते आणि त्यानंतर त्यावरती आपण पिस्ते थोडेसे लावून घेऊया। तर इथं मी बारीक असे पिस्ते कुटून घेतलेले होते, तर तेच ठेवते आणि तोपर्यंत इथं कढईमध्ये जी डिश ठेवलेली होती तीही व्यवस्थित अशी गरम झालेली आहे। तर यानंतर मी इथं 4 बिस्किट असे बनवून घेतलेले आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवूया। तर आपण 15 ते 20 मिनटं बिस्किट बेक करून घेणार आहोत। तर इथे मी साईडला बिस्किटं बनवून ठेवली आणि त्यानंतर इथं 20 मिनटं झाले होते। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे बेक झालेले आहे। तर आता आपण काढून साईडला ठेवूया, म्हणजे थंड झाल्यानंतर काढायचे, नाहीतर मग ते तुटू शकतात। तर थंड झाले ना ठेवले तर अगदी व्यवस्थित निघतात। त्यानंतर मी आता दुसरी डिश इथं ठेवून घेते, त्यावरती मी त्या बिस्किटांवरती थोडंसं दूध लावलं आहे आणि पिस्ते लावून आता दुसरी डिशही बेक होण्यासाठी ठेवते। आणि जे पहिल्या डिशमधले बेक झालेले बिस्किट होते तेही व्यवस्थित असे थंड झाले।
तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा ब्राऊन कलर झाला आहे आणि छान असे बेकही झाले. जर तुम्हाला पूर्ण असे डार्क ब्राऊन आवडत असतील तर तुम्ही जास्त थोडंसं 10 मिनटं जास्त ठेवू शकता. तर चला तर आता बिस्किट आपण तोडून बघूया कसे झाले. तर इथं सर्व बिस्किट मी बेक करून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असे छान बेकरी स्टाईल आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किटं तयार झाले. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.